नमस्कार मंडळी. रोज सकाळी ऑफिसला निघताना प्रतीकची धावपळ सुरू असते, पण आज माझी धावपळ सुरू आहे, कारण मी निघालेले आहे दीदीच्या लग्नाच्या शॉपिंगला. सो माझी धावपळ बघून प्रतीकनी पटापट माझ्या कपड्यांना इस्त्री करून दिली आणि मग मला त्याने स्टेशनवर सोडलं. स्टेशनवर गेल्यावर मी आणि माझी मैत्रीण एकाच डब्यात बसणार होतो, पण तिला फर्स्ट आणि लास्ट डब्यातला फरक न कळल्यामुळे ती बसली लास्टला आणि मी बसले फर्स्टला. त्यामुळे कर्जत ते दादर असा आम्ही दोघींनी वेगवेगळा बसून प्रवास केला आणि फायनली 1.5 तासानंतर आमची दादर स्टेशनला भेट झाली. आणि आज घरातनं लवकर निघाल्यामुळे आम्हाला दोघींनाही प्रचंड भूक लागली होती. त्यामुळे पहिले पेटपूजा केली आणि मग आम्ही दोघी निघालो शॉपिंगला. बऱ्याच दुकानांमध्ये बऱ्याच साड्या पाहिल्या आणि त्यातून एक छान साडी मी सिलेक्ट केली. साडीची छान शॉपिंग झाल्यानंतर आम्ही गेलो माझ्यासाठी चप्पल खरेदी करण्यासाठी. खूप बार्गेनिंग करून आम्ही दोघींनीही छान चपला खरेदी केल्या आणि पटापट ट्रेन पकडून आम्ही निघालो घरी. आणि आज आई पप्पांच्या लग्नाची अॅनिव्हर्सरी सुद्धा आहे, त्यामुळे त्यांना सरप्राईज देण्यासाठी मी उतरले नेरळला. पण घरी आल्यावर कळालं की आई गेलीये मठामध्ये. त्यामुळे मग मी मामाकडे आली. तर इथे अनघा छान वरणभात खात होती आणि तिने मला सुद्धा भरवलं. आणि बाहेर मामा सगळ्यांसाठी भेळ बनवत होता, जी खूप जास्त टेस्टी होती. मग घरी आल्यावर मी चिकूसोबत थोडंसं खेळली, कारण मला त्याच्यासोबत टाइम स्पेंड करायला खूप जास्त आवडतं. आणि आई पप्पाही घरी आले होते, त्यामुळे ऋतिकनी बाहेरनं केक आणला आणि आम्ही असं छान सगळ्यांसोबत छोटंसं सेलिब्रेशन केलं. आई जा त्यांच्या जवळ जा ना पप्पांच्या. सरिता दे देते मी दे. ते बघ खाली बसा बाबू, बच्चा खाली बस. खाली येतं पप्पा, खाली बसून ना. त्याला असं वाटतंय मला काय देतीस. नाही मला सकाळ आतमध्येच होती चिकू त्यांच्या बरोबर गेले ना. चिकू काय त्यांच्या बरोबर कधी गुलाब नाही दिला, पहिल्यांदाच दिलं. हा म्हणून नाही दिलं, दिलं त्याचं कौतुक करा. तू तात्यांकडे बघायला त्यांना फुलांकडे बघायला लागतेस काय. आला का मग ते एक त्याला गुलाबाचं फुललं तिथे कोपऱ्यामध्ये. बिना कानाचा चिकू. चला. हॅपी ॲनिव्हर्सरी बोथ ऑफ यू, हॅपी ॲनिव्हर्सरी बोथ ऑफ यू, हॅपी ॲनिव्हर्सरी आई आणि पप्पा, हॅपी ॲनिव्हर्सरी. एक तुम्ही ऋतिकला बनवा, तुम्ही एकमेकांना भरवा, एकमेकांना भरवा. इथे बस, इथे बस, इथे बघ. तुला खायचं ना, तोच भरवा. खायचं ना, तुला खायचं ना. इथे बस, इथे बस. आता अखंड जाता एवढा तुकडा नव्हता. छोनी चिको हे बघ, काय बघ इकडे बघ लवकर. टाटा. चला बाय बाय करा. टाटा. आज घरी सगळ्यांनाच सुट्टी होती, त्यामुळे नाश्त्यामध्ये आज इडलीचा बेत होता. आणि खरंच इडली खूप जास्त टेस्टी झाली होती. पण मला निघायचं होतं ऑफिसला, त्यामुळे पटापट इडली खाऊन मी निघाले ऑफिसला. माझं ऑफिस कर्जतमध्येच असल्यामुळे मी लंच ब्रेकमध्ये आज घरी आले आणि बघते तर काय, आज जेवणामध्ये कोंबडी वडे, लॉलीपॉप आणि चिकन होतं. आणि दुपारी असं छान गरमागरम जेवण खायला मिळाल्यामुळे खूप जास्त भारी वाटत होतं आणि जेवणसुद्धा खूप जास्त टेस्टी झालं होतं. मग मी पुन्हा ऑफिसला गेले आणि लग्न झाल्यापासनं आम्ही दोघंही एकत्र श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला गेलो नव्हतो, पण आज दोघांनाही वेळ होता, त्यामुळे आम्ही दोघंही आज पळसदरीच्या स्वामींच्या मठामध्ये निघालो आहोत.
मठात जाण्याआधी आम्ही स्वामींसाठी थोडा प्रसाद घेतला आणि आता आम्ही पोहोचलेलो आहोत पळसदरीच्या श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये. आणि आज होता शुक्रवार, त्यामुळे फारशी गर्दी नव्हती मठामध्ये, त्यामुळे आमच्या दोघांचंही खूप छान दर्शन झालं आणि दर्शन घेऊन आम्ही पुन्हा निघालो घरी. आणि अशा पद्धतीनं आपला हा व्लॉग इथेच एंड होतोय. आता भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.